नावाची एक जमात आहे. ह्यात फक्त स्त्रिया नाटकामध्ये भूमिका करतात, पुरुष भूमिका करीत नाहीत आणि गावोगाव भटकत असतात. रात्री खेळ करायचा आणि दिवसभर थांबायचं त्या गावामध्ये. प्रत्येक गावामध्ये 8-10 दिवस थांबत असतात त्या आणि पुढच्या गावाला निघून जात असतात. त्या डोमेदासरूंची या घरामधली मुलगी जेव्हा पहिल्यांदा ऋतुमती होते, ज्या गावामध्ये ते कुटुंब असतं तेव्हा त्या गावातला पाटील पहिल्यांदा तिला उजवतो आणि ती अखंडपणे त्याचं नाव सांगत असते. आणि तिचे आईबाप विधी करून त्या मुलीला, नुकतंच नाण आलेल्या त्या मुलीला पाटलाकडे घेऊन जातात. हे शोषण नाही का हो कलावंतांचं? शोषणाची परंपरा, कलावंतांच्या शोषणाची परंपरा रंजनाच्या नावाखाली आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं चालू असलेली दिसते.